नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाभरती गुरु यूट्यूब चॅनलमध्ये आपले पुन्हा स्वागत आहे. आपण पाहत आहोत पोलीस भरती, वनरक्षक भरती, जिल्हा परिषद भरती, महाराष्ट्र शासनाच्या सर्व स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत उपयोगी असे चालू घडामोडील प्रश्न 2023 या वर्षासाठी. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटेल तर महाभरती गुरुच्या कमेंट्समध्ये जरूर सांगा आणि महाभरती गुरुला नक्कीच सबस्क्राईब करा. चला तर आजच्या भागात पाहूयात महत्त्वाचे IMP असे कोणकोणते चालू घडामोडीवरील प्रश्न या भागात आलेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, केंद्रीय निवडणूक आयोगाने कोणत्या राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीची घोषणा नुकतीच केली? या चारही राज्यांपैकी योग्य उत्तर म्हणजे ए. कर्नाटक या राज्याने विधानसभा निवडणुकीसाठी नुकतीच घोषणा केली. कर्नाटक विधानसभेतून एकूण किती सदस्य आहेत? कर्नाटक विधानसभेत एकूण किती सदस्य आहेत? योग्य उत्तर म्हणजे बी. 224 एवढे कर्नाटक विधानसभेत सदस्य आहेत. विद्यार्थी मित्रांनो, कर्नाटक राज्यामध्ये एकूण किती मतदारसंघ आहेत? यातील योग्य उत्तर म्हणजे सी. 5.21 कोटी. कोणत्या राज्याचे सरकार राज्यातील जनतेला शासनाच्या योजनांची माहिती आणि लाभ देण्यासाठी शासकीय योजनांची जत्रा हा उपक्रम राबविणार आहे? IMP प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. या चारही राज्यांपैकी योग्य उत्तर म्हणजे डी. महाराष्ट्र राज्य नुकताच शासकीय योजनांची जत्रा हा उपक्रम राबविताना आपल्यात दिसणार आहे. महाराष्ट्र सरकार शासकीय योजनेची जत्रा ह्या उपक्रमात प्रत्येक जिल्ह्यात किती लाभार्थ्यांचा लाभ देणार आहे? जवळपास बी उत्तर आहे 75,000. मुंबई पुणे एक्सप्रेस वे मार्गावर पथधारक किती टक्के वाढ करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य रस्ते विकास मंडळाने घेतलेला आहे? यातील योग्य उत्तर म्हणजे ए. जवळपास 18% वाढ. एवढी वाढ पुणे ते मुंबई एक्सप्रेसवेवर करण्यात आलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, 18%. महाराष्ट्र राज्यात पहिले यंत्रमानव शस्त्रक्रिया केंद्र कोठे उभारण्यात येणार आहे? महाराष्ट्र राज्यात पहिले यंत्रमानव शस्त्रक्रिया केंद्र कोठे होणार आहे? या चारही ऑप्शनपैकी योग्य उत्तर म्हणजे सी. नागपूर या शहरात पहिले यंत्रमानव शस्त्रक्रिया केंद्र स्थापन होणार आहे. कोणत्या राज्याच्या सरकारी रुग्णालयात 30 मार्चपासून मिशन थायरॉईड अभियान राबविण्यात येणार आहे? याचे योग्य उत्तर म्हणजे डी. महाराष्ट्र राज्यात. महाराष्ट्रात किती महिला थायरॉईडशी संबंधित आजाराने त्रस्त आहेत? योग्य उत्तर म्हणजे जवळपास 45 लाख. गृह मंत्रालयाच्या अहवालानुसार देशात गुन्हे नोंदणी करण्यात ते कोणते राज्य अग्रस्थानी आहे? चारही राज्यांपैकी योग्य उत्तर म्हणजे बी. तामिळनाडू राज्य देशात गुन्हे नोंदणी करण्यात आघाडीवर हे राज्य आपल्यात दिसून येते. देशात गुन्हे नोंदणी करण्यास महाराष्ट्राचे कितवे स्थान लागते? पहिले, दुसरे, चौथे की पाचवे? योग्य उत्तर म्हणजे सी. चौथे स्थान महाराष्ट्र या राज्याचे लागते. गृह मंत्रालयाच्या अहवालानुसार भारतात एकूण किती घडलेल्या गुन्ह्यांच्या तुलनेत महाराष्ट्र राज्याचे प्रमाण किती टक्के आहे? बरोबर उत्तर म्हणजे डी. 8.87%. गुरुत्व लहरींचा अभ्यास करणारा लोगो प्रकल्प महाराष्ट्र राज्यात कोणत्या जिल्ह्यात होत आहे? या चारही जिल्ह्यांपैकी योग्य उत्तर म्हणजे ए. हिंगोली राज्यात. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने जाहीर केलेल्या एकदिवसीय फलंदाजी क्रमवारीत कोणता फलंदाज अग्रस्थानी आहे? यातील बरोबर उत्तर म्हणजे सी. बाबर आझम हा क्रिकेटर सगळ्यात अव्वल स्थानी आहे. विद्यार्थी मित्रांनो, RBIच्या सर्वेनुसार देशात बँकेत काम करणाऱ्या महिलांचे प्रमाण किती टक्के आहे? RBIच्या सर्वेनुसार देशात बँकेत काम करणाऱ्या महिलांचे प्रमाण जवळपास बी उत्तर आहे 24.17%. कोणत्या तेथील सरकारने देशातील 40 राजकीय पक्षांची मान्यता रद्द केलेली आहे? यातील योग्य उत्तर म्हणजे डी. म्यानमार या देशाने 40 राजकीय पक्षांची मान्यता या ठिकाणी रद्द केलेली आहे. तर कसा वाटला विद्यार्थी मित्रांनो महाभरती गुरु या यूट्यूब चॅनलमधील हा व्हिडिओ? नक्कीच तुम्ही कमेंट्स करून सांगा आणि यातील पुढील प्रश्न आपण पाहूयात पुढील भागामध्ये. तोपर्यंत तुम्ही महाभरती गुरु यूट्यूब चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. कारण की हे सर्व प्रश्न विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत उपयोगाचे आहेत.
त्याकरिता चालू घडामोडीला आधारित प्रश्नांसाठी पाहत राहा महाभरती गुरु यूट्यूब चॅनल. आता पुढील व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत तुमच्या प्रयत्नासाठी खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद मित्रांनो.